वारीत भीषण अपघात, सांगलीच्या 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 16 वारकरी जखमी. श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचं ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड जेजुरी मार्गावरील दिवेघाट परिसरात ट्रकनं मागून वारकऱ्यांना धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 वारकरी जखमी झाले. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेनं सुमारे 500 मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंग समोर घडला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार यांनी जखमी वारकरी यांना भेटून विचारपूस केली. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाला ताप आल्यानं त्यानं औषध घेतलं होतं. त्यानंतर त्याला ग्लानी आल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखर बिशीकर यांच्या दिंडीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जाते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय.